मंडळी, सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण चाललेलो आहोत वैष्णोदेवीला, पण आज तिथे जाण्याच्या आधी आपल्याला इथे पहिला रजिस्टर करायला लागतो। हे इथे बघा, आता सर्वांनी आम्ही रजिस्टर करणार आणि मग पुढे जाणार आहोत। चला मंडळी, बघा इथे आता एवढे दहशतवादी हल्ला झाला तरी पण काही परिणाम झालेला नाही आहे। भरपूर भक्त मंडळी आलेली आहे तिकडे। हे बघा, खूप मोठी लाईन लागलेली आहे। हे बघा, खूप लाईन लागलेली। आम्ही सकाळी 5:30 पासून इकडे लाईन लावत। आहे माताच्या दर्शनाला जायला। चला आता आपण इथून जाऊया। आपण रजिस्ट्रेशन केल्यापासून 1 किलोमीटर इथे चालत यायचं आहे आणि मग इथून परत आता चालत जायचं आहे। तुम्हाला पालखीत जायचं असेल, घोड्यावर जायचं असेल तर इथून तुम्ही ठरवू शकता कसं जायचं। बघा, आता आम्ही आलेलो आहोत। आता पुन्हा एकदा आमची चेकिंग होणार आहे इथे आणि मग मातेच्या दर्शनाला सोडणार आहे। खूप गर्दी आहे इकडं। सकाळी चढलो होतो 5:30ला मंदिरात। आता आम्ही खाली उतरलेलो आहोत। आता 5:30 वाजलेले आहेत।
तरी लवकर दर्शन झाला आज आमचा. मस्त आता काय वारा पाऊस एवढा खाली ते नदी आहे त्या नदीला पूर आला तिकडं. बघा आता आम्ही सकाळी 5:30ला मंदिरात गेलो होतो वैष्णोदेवीच्या. तर आता कंप्लीट 7:30ला आम्ही 5-10 मिनटं असताना आम्ही आता खाली उतरायला लागलो आहे. आता बघूया किती वेळ लागते उतरायला. आणि आता खूप वारा आणि पाऊस पण आहे इकडे आणि खूप उंचावर असल्यामुळे वारा खूपच आहे. हे आता लोक बघा दर्शन करून येत आहेत डोलीमध्ये बसून. काही जात आहेत अजून दर्शनाला चाललीत पण अजून वर. ते आता वस्तीला राहणार छोट्या छोट्या बाळांना घेऊन वगैरे. हे बघा कटरा गाव आहे. वैष्णोदेवी मातेचं गाव कटरा. माता किती वर जाऊन बसली बघा. हे कटरा गाव आहे वैष्णोदेवी मातेचं गाव. हे बघा माता किती वर जाऊन बसले. ते वरती आहे ते आपल्याला वाटतं की असं आम्हाला पण असं वाटतं की ते वरती मंदिर आहे. पण जेव्हा आम्ही काल जाऊन आलो तेव्हा पूर्ण 3 डोंगर क्रॉस करून आम्ही पाठीमागे जाऊन तेव्हा ते मातेचं मंदिर आहे. आणि हे एकदम उंच टोकावर आहे ते भैरवनाथाचं मंदिर आहे. आता हे आज सकाळचं म्हणजे 12 वाजता 1 वाजला असेल त्याचा हा टायमिंग आहे. म्हणजे हे वातावरण आहे बघा. आज थोडं पाऊस उठल्यासारखं वाटतं इकडे पण खूप गरम वगैरे होत होता काल. इकडे आता जेवायला बसलो. घरगुती मस्तपैकी जेवण बनवतात आणि जेवतो.